नमस्कार, मी सोमेश पाठक. छत्रपती शिवाजी महाराज समजून घेताना याच्या दुसऱ्या भागात आपण आज बोलणार आहोत. पन्हाळ्याला जो वेढा दिला होता तो आणि त्यामध्ये बाजी प्रभू देशपांडे यांनी जो पराक्रम गाजवला पावनखिंडीमध्ये, या पूर्ण प्रसंगाबद्दल. ही सुद्धा गोष्ट आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण या गोष्टीकडे बघण्याचा आपण आज एक वेगळा दृष्टिकोन देणार आहोत, जी आपली या व्हिडिओची कन्सेप्ट आहे. मुळात म्हणलं तर अगदी साधी गोष्ट आहे. पन्हाळगडाला वेढा दिलेला होता, महाराजांना तिथून सुटायचं होतं. योग्य आयडिया वापरून महाराज तिथून सुटले, विशाळगडाला येऊन पोहोचले आणि त्याच्यामध्ये घडलेला पावनखिंडीतला प्रसंग म्हणलं तर एक 2 दिवसाची किंवा 1.5 दिवसाची गोष्ट म्हणूयात आपण. पण या 1.5 दिवसामध्ये जे काय घडलंय सुरुवातीपासून शेवटपर्यंत, ते सगळं प्रेरणादायी आहे. कसं तर मुळात तिथं शिवाजी महाराज अडकून पडलेले होते. त्यांना पन्हाळगडावरून सुटणं खूप जास्त महत्त्वाचं होतं, कारण तिथून जर ते सुटले नसते तर बाकीच्या किल्ल्यांना धोका होता. अर्थात इथं महाराजांचं हेरखातं कामाला आलं. ज्यावेळेस पन्हाळगडाला वेढा दिलेला होता, त्या पूर्ण वेढा दिलेला असतानाही हेरांनी ज्या उत्तम पद्धतीने काम केलं आणि त्यांनी महाराजांना गडावरून खाली सुटून येण्याचे वेगळे वेगळे पर्याय सांगितले. रस्ता मोकळा झालेला होता, अंधारी रात्र निवडली गेली. या सगळ्यामध्ये भीती एकच होती की तिथल्या सैन्याने जर शिवाजी महाराजांना ओळखलं असतं तर. अशा वेळेस शिवाकाशीद नावाचा माणूस समोर येतोय. शिवाकाशीद म्हणजे तो माणूस जो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा बऱ्यापैकी दिसतोय. तो तयारी ठेवतो मनाशी की शिवाजी महाराजांना पळून जाण्यासाठी मी मदत करेन. तो शिवाजी महाराजांसारखा पूर्ण पेहराव करतो, शिवाजी महाराजांची पगडी परिधान करतो आणि तो दुसऱ्या मार्गाने पालखीत बसून निघतो, जेणेकरून तिथल्या मावळ्यांना, तिथल्या शत्रू सैनिकांना वाटावं की शिवाजी महाराज या रस्त्याने चाललेले आहेत किंवा या रस्त्याने पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्या सगळ्या वेळाची संधी साधून शिवाजी महाराज आणि त्यांचं सैन्य दुसऱ्या रस्त्याने खाली निघून जात आहेत. हे सगळं होत असताना शिवाकाशीदला माहिती नसणार आहे का की ह्या सगळ्यामध्ये माझा जीव जाऊ शकतो? अर्थात त्याला याची कल्पना होती, पण टोकाची स्वामीनिष्ठा काय म्हणतो आपण, ती शिवाकाशीदने दाखवून दिलेली त्या क्षणी. लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, या वाक्याला खरा अर्थ दिलाय त्याने त्या दिवशी दिला होता. कारण त्याला स्वराज्याची महत्त्व माहिती होतं, त्याला शिवाजी महाराजांचं महत्त्व माहिती होतं. शिवाजी महाराजांनी इथून निघून जाणं हे किती महत्त्वाचं आहे, या गोष्टींचा इम्पॉर्टन्स त्याला कळला होता आणि ते त्यावेळेसचं सगळ्यात महत्त्वाचं काम होतं. हीच गोष्ट आपण बऱ्याचदा विचार करत असतो की आपल्या वरच्या जागेवरती, वरच्या लेवलवरती असलेला कोणीतरी माणूस असतो, त्यांच्या नॉर्मल कामामध्ये कुठला प्रॉब्लेम येऊ नये, आपण ज्यांच्यासाठी काम करतोय त्यांना आपल्यामुळं कुठला त्रास होऊ नये, या गोष्टींचा विचार आपण करतो का? जो त्यांनी इतक्या उंचीचा केला होता त्याच्या अगदी 10% सुद्धा विचार आपण करत नाही. आणि हेच तर शिकायचं असतं की ती माणसं इतका मोठा उदाहरण, इतका मोठा पायंडा आपल्याला पाडून देत आहेत, तर मग आपण तो आपल्या दैनंदिन आयुष्यात का नाही समजून घ्यावा? पन्हाळगडावरून सुटल्यानंतर महाराज अर्थात विशाळगडाकडे घोडदौड करू लागले. पावनखिंडीपर्यंत पोहोचेपर्यंत त्यांना अंदाज आला होता की शत्रू सैन्य येऊन आपल्याला कुठेही गाठू शकतं. अशा वेळेस लवकरात लवकर वर जाणं गरजेचं होतं, पण त्याच वेळेस शत्रूला थांबून ठेवणं सुद्धा महत्त्वाचं होतं. आणि ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी पुन्हा एक नवीन वीर येतोय, बाजी प्रभू देशपांडे. महाराज त्यांना म्हणत सुद्धा नाहीत किंवा कुठला आग्रही करत नाहीत की तुम्ही थांबा आणि मी पुढे जातो. महाराज त्यांना म्हणतात की आपण सगळे वरती निघून जाऊ. पण बाजी प्रभू देशपांडेंना तिथं स्वतःची जबाबदारी कळते. खिंडीमध्ये शत्रू सैन्याला अडवून ठेवण्याचं महत्त्व कळतं आणि ती जबाबदारी स्वीकारतायत. ती स्वीकारल्यानंतर पुढं 12 ते 14 तास ती झुंज देत आहेत. पहाटे 5 वाजल्यापासून त्या संध्याकाळपर्यंत ती झुंज चालू ठेवायची आहे, जोपर्यंत आपल्याला शिवाजी महाराज गडावरती पोहोचल्यानंतर तोफेचे आवाज ऐकू येणार नाही तोपर्यंत. शत्रूचं सैन्य पहाटेच्या वेळेस पावनखिंडीला पोहोचतंय. तिथून सुरू होती खरी लढाई. ह्या 300 वगैरे मावळ्यांवरती शत्रूचं 20,000चं सैन्य वार करत आहे. पहिला तलवारीचा वार बाजी प्रभू देशपांडेंना पहाटे लागलेला आहे आणि तिथून पुढं 2 हातांमध्ये तलवारी घेऊन हा माणूस लढतोय 12 तास. म्हणजे आत्ता अशक्यप्राय वाटाव्या अशा गोष्टी त्या दिवशी घडल्या होत्या. त्यातला प्रत्येक मावळा ही गोष्ट अनुभवत होता, प्रत्येक मावळा ही गोष्ट सत्य करून दाखवत होता की जर मनात आणलं तर एका दिवसात इतिहास लक्षात ठेवीन अशा गोष्टी करून दाखवता येतात. आणि त्यांनी त्या केल्या. प्रत्येक एक सैनिक, आपण गणित जरी केलं तरी लक्षात येईल की 50 ते 100 शत्रू सैन्यासोबत लढत होता एका वेळी. आपले 300 आणि त्यांचे 20,000, बघा गणित करून.
आणि ती यशस्वीरित्या पार पाडली आहे. आपण बऱ्याचदा आपण बघत असतो की आपण एखाद्या गोष्टीसाठी ओव्हरटाईम वगैरे स्वेच्छेने स्वीकारतो की आम्ही ओव्हरटाईम करून हे काम पूर्ण करू, पण त्या ओव्हरटाईममध्ये आपण तितकं काम पूर्ण करून देतो का? जर बाजी प्रभूंचं हे काम पाहिलं तर आपण याला आजच्या जगामध्ये आपण याला ओव्हरटाईम म्हणू शकतो, जी स्वेच्छेने स्वीकारलेली जबाबदारी होती. एकतर त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली आहे, त्यांनी ती पूर्णपणे पार पाडून दाखवली आहे, त्याच्यामध्ये यशस्वी झालेत. आणि बरं, त्यांना हे सुद्धा माहिती की हे सगळं केल्यानंतर आपल्याला कुठलं बक्षीस वगैरे मिळणार नाही, गेला तर आपला जीव जाणार आहे आणि आपण यात संपणार आहे हे माहीत असून सुद्धा या पद्धतीचं डेडिकेशन बाजी प्रभू देशपांडे देत आहेत. किती इन्स्पायरिंग गोष्ट आहे आपल्यासाठी की जे काम हाती घेऊ ती पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये लढत राहणं. बाजी प्रभू देशपांडेंसमोर दोनच पर्याय होते. एक, खिंड झुंजवत ठेवणं. दुसरा, मृत्यू स्वीकारणं. मृत्यू स्वीकारणं हा पर्याय त्यांनी ऑप्शनला सुद्धा ठेवला नव्हता. त्यांच्यासमोर फक्त एकच होतं की झुंजवत ठेवणं. कधीपर्यंत? मृत्यू येतोय तोपर्यंत नाही, जोपर्यंत मला तोफेचे आवाज ऐकू येत नाही तोपर्यंत. त्यातला असं कित्येक क्षण आले असतील जिथं बाजी प्रभू देशपांडेंना वाटलं असं की संपलं आता सगळं. एका क्षणी असंही घडलेलं आहे की एका क्षणी सिद्दी मसूदचं जे सैन्य होतं त्यांनी एक बंदूकवाला आणला, बंदूकवाल्याला मसानीवर उभं केलं, त्याला सांगतोय की या समोरच्या सैन्यामध्ये, या मावळ्यांमध्ये जो सगळ्यात जास्त रक्ताने लाल झालेला माणूस आहे तो बाजी प्रभू देशपांडे, त्याला गोळीने मारायचंय. तो बंदूकवाला बाजी प्रभूंना गोळी मारतोय, ती बाजी प्रभूंच्या छातीत घुसतीये आणि छातीत गोळी घुसल्यानंतर सुद्धा बाजी प्रभू देशपांडे लढत राहत आहेत. या पद्धतीचं डेडिकेशन आपण आपल्या साध्या साध्या कामांना, आपल्या स्वप्नांना वगैरे जर देत असू ना तर खूप जास्ती गोष्टी शक्य होतील. या गोष्टीतून आपल्याला एवढं जरी शिकायला मिळालं तरी खूप गोष्टी साध्य करता येतील. धन्यवाद.